चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची खुशखबर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी। राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेमार्फत आता बघा बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते ना, सप्टेंबरचे 1500 रुपये आले। हे बघा सप्टेंबरचे तर 1500 रुपये आले, सोबत तुम्हाला आता ऑक्टोबरचे पण 1500 रुपये दिले जात आहे। हो, ऑक्टोबरचे पण 1500 रुपये येणे सुरू झाले। अत्यंत महत्त्वाची अपडेट, खुशखबर, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये 2 महिन्याचे पैसे एकत्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर। हे बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन्ही महिन्याचे पैसे येत आहे बरं। आता नीटपणे समजून घ्या। हे बघा पहिले पैसे आले हे सप्टेंबरचे, त्यानंतर लगेच 5 मिनिटात अजून ऑक्टोबरचे 1500 रुपये, म्हणजे लाडक्या बहिणींना 3000 रुपये आज थेट। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो आता। तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। हे बघा बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी केली का? ई-केवायसी तुम्ही केली का? जरी केली असेल तर कमेंट करून सांगा, जरी नाही केली असेल तर नाही सांगा। याबद्दल तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ते पुढे सांगतोच मी तुम्हाला। परंतु आजचा हा दिवस लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा चांगला दिवस आहे, कारण आज प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे तो जमा होत आहे। हे बघा आता नीटपणे समजून घ्या मी काय माहिती देत आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणते ते जिल्हे आहेत ज्याच्यात पैसे आले, तुमच्या जिल्ह्यात आले की नाही? जरी नाही आले असतील बहिणींनो तर आजचा हा व्हिडिओ नीटपणे बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। कारण तुम्हाला आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्याची देखील माहिती आज आलेली आहे, ती माहिती पण आपण समजून घेणार आहोत। ओके, हे बघा मागच्या वेळी सांगण्यात आलं की 1500 रुपये येतील, परंतु निर्णय झाला आणि 2 हप्ते एकत्र 3000 रुपये सोडले। ऑक्टोबरचे पण पैसे टाकण्यात आले। आता पुढे सण आहे, दिवाळी सण आहे, मागच्या वेळी दसऱ्याच्या टायमेला पैसे जमा होतील असं देखील सांगण्यात आलं, परंतु दसऱ्याच्या वेळी हप्ता जमा झाला नाही। परंतु आज प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे। दसऱ्याच्या दिवशी काही हप्ता आला नाही, त्यानंतर आपण सर्वजण बघतच आहोत की हप्ता येण्यास प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे, परंतु हप्ता येऊन जातो आणि आज देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे। ओके, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। माझ्या माता बहिणींनो, तुम्हाला सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। खरी माहिती, सत्य माहिती, लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात फक्त मीच तुम्हाला देत असतो। तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, कारण तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती द्यायची असते। त्यामुळे तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, अर्धवट व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ कट करून टाकतात। तसं करू नका। तसं जरी केलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही बहिणींनो। शेवटपर्यंत, आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ना, असाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला एक एक अपडेट नेटपणे एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगतो। ओके, आणि ज्या पण अपडेट आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, काही नवीन अपडेट आलेल्या आहेत, त्या नवीन अपडेट पण तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे। चला सर्व आपण जाणून घेऊया आता। इथून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही माहिती जी आहे ती माहिती तुमच्यासाठी आहे लाडक्या बहिणींनो। बघा आता तर लाडक्या बहिणींनो, आता बघा सर्व माहिती नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे। हे बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत। मात्र या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणीचा खोडा येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। भरपूर बहिणींची ई-केवायसी अजून पूर्ण झालेली नाही। जरी बहिणींनो तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। ई-केवायसी तुमची झाली नसेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। कशी करायची, जरी तुम्हाला फार तांत्रिक अडचण येत असेल तर त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे। आणि सप्टेंबरचे 1500 रुपये आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे बरं।
किती जिल्ह्यात हप्ता आला आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आले, त्या सर्व अपडेट तुम्हाला पुढे भेटणार आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कट करू नका. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बघा, तर ग्रामीण भागातील महिलांना कनेक्टिव्हिटीची अडचण जाणवत आहे. राज्यभरातील 2 कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे. यातील पात्र लाभार्थी महिलांची राज्य सरकारने पडताळणी सुरू केली आहे. सर्व लाभार्थी महिलांना ई-KYC करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत. ही प्रक्रिया सहज, सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर आता माध्यमातून बघा, संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-KYC करण्यास सांगण्यात येत आहे. त्याबद्दल आता बघूया आपण माहिती. अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे, सोपी आणि सुलभ झालेली आहे पद्धत. बघा, तर लाडक्या बहिणींनो बघा, आता जरी तुम्ही ई-KYC करायला गेले तर आता एकदम सोप्या पद्धतीने ई-KYC होत आहे. करून घ्या सर्वांनी ई-KYC, सर्वांना करावीच लागणार आहे. सहज, सोपी, सुलभ केलेली आहे ई-KYC. काही नाही, पहिले तुमचा आधार क्रमांक तिथे टाकावा लागतो तुम्हाला. त्यानंतर तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचं त्यानंतर आधार क्रमांक टाका, लग्न झालेलं नसेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. ते झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतो, 2 ऑप्शन येतात, ते निवडून तुम्ही ओके करा. सक्सेसफुली तुमची KYC पूर्ण होऊन जाते. काही नाही, जास्त काही त्यामध्ये टाईम लागत नाही, एकदम कमी वेळेत ई-KYC होऊन जाते. ओके, पुढे बघा. मात्र या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी महिलांकडून केल्या जात आहे. ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटीचा अडसर असल्याने महिलांना ई-KYC प्रक्रिया करता आलेली नाही. भरपूर बहिणींना इंटरनेटची समस्या येत आहे, काही बहिणींचा तर OTP सेंड होत नाही आहे. अशा भरपूर समस्या बहिणींना येत आहे. तर ई-KYC प्रक्रिया करताना OTP येत नसल्याच्या तक्रारी आहेत, ते मी तुम्हाला आधी सांगितलं, मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. अनेक महिलांनी संकेतस्थळ उघडत नसल्याच्या तक्रारी आहेत. बघा, वेबसाईट पण ओपन होत नाही आहे, कारण फार मोठा प्रॉब्लेम येत आहे. कारण जोपर्यंत इंटरनेट चांगलं चालणार नाही, इंटरनेट तर चांगलं चालतच आहे परंतु वेबसाईट चांगली चालत नाही ना, वेबसाईटवरती लोड आलेला आहे, त्यामुळे वेबसाईट चांगली चालत नाही. त्याचं पण उपाय सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये योजनेचा लाभ आगामी काळात मिळेल अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान ई-KYC प्रक्रिया येणाऱ्या या तांत्रिक अडचणीबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमांवर या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आता आदिती तटकरे मॅडम या संदर्भात काय म्हणतात ते बघूया. हे बघा, लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणीची महिला व बाल विकास विभागाकडून गंभीर दखल घेतली आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून त्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम सध्या सुरू आहे. या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील आणि ई-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल अशी ग्वाही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बघा, आता आदिती तटकरे मॅडम काय म्हणत आहेत की यासाठी काम चालू आहे. वेबसाईट एकदम सोपी केली जात आहे आणि लोड तो वाढवला जात आहे. म्हणजे चांगलं सॉफ्टवेअर टाकून वेबसाईट चांगली बनवण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे अडचण येणार नाही. आणि बघा, मी तुम्हाला सांगतो बहिणींनो याचा उपाय. हे बघा, ई-KYC ज्यांची बाकी असेल त्यांच्यासाठी उपाय. तुम्ही रात्री 12 नंतर ई-KYC करा. रात्रीवर 100% ई-KYC होऊन जाते. रात्रीच्या वेळी ई-KYC करण्याचा ट्राय करा, 100% पूर्ण होते. ई-KYC मी केलेलं आहे, भरपूर बहिणींची केलेली आहे ई-KYC. रात्री 12 नंतर KYC होऊन जाते. आता बघा, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे. तर हे बघा, आता तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते त्याबद्दल जी अपडेटची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहेत ती अपडेट आज चला आपण आता जाणून घेऊया. 3000 रुपये सप्टेंबरचा हप्ता पण आला लाडक्या बहिणींना. सप्टेंबरचे किती? 1500 रुपये आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये. ऑक्टोबर 1500 रुपये. हे बघा लाडक्या बहिणींनो, जेव्हा पण हप्ता तुम्हाला येतो तेव्हा तुमच्या मोबाईलवरती SMS येतो, बरोबर. आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता, या 2 महिन्याचे पैसे एकत्र. आणि हे काही असं पहिल्यांदा झालेलं नाही बरं.
सुरुवातीला आपण जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा 2-2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. बरोबर, आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तेव्हा एकाच वेळी 2 महिन्याचे 3,000 रुपये देण्यात येत होते आणि तसंच आता आपल्याला पाहायला भेटत आहे. दसऱ्याच्या दिवशी हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं, परंतु दसऱ्याच्या दिवशी काही हप्ता जमा झाला नाही. आता आजची ही सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे जे काही 1,500 रुपये आहेत, 1,500 रुपये, हे सप्टेंबरचे 1,500 रुपये अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तुम्हाला SMS येईल कोणत्याही क्षणी आता की 1,500 रुपये जमा झाले म्हणून. आणि हो, सप्टेंबरचेच 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार, कारण ऑक्टोबरचा हप्ता लगेच तुम्हाला दिला जाणार नाही माझ्या माहितीनुसार. चर्चा तर भरपूर चालू आहे सोशल मीडियावरती, मीडिया रिपोर्टमध्ये चर्चा चालू आहे, परंतु यामध्ये केवढा दम आहे हे बघणं फार गरजेचे आहे. मागच्या वेळी पण तसं सांगण्यात आलं की 3,000 रुपये मिळतील, 3,000 रुपये मिळतील, परंतु मागच्या वेळी ऑगस्टचे 1,500 रुपये चालू होते. त्यामुळे आता पण तुम्हाला सप्टेंबरचे जे 1,500 रुपये आहेत तेच दिले जाऊ शकतात आणि त्याचा निधी जो आहे तो मंजूर होईल लवकरच आणि GR येईल. कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये सोडले जाणार आहेत. त्यामुळे वेळोवेळी तुम्ही काय करा, फक्त मोबाईलचे SMS चेक करा, कारण पैसे आल्यावर तुम्हाला SMS येईल बहिणींनो. आलं लक्षात? तर ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. आता यामध्ये काही बहिणींना 3,000 रुपये पण येऊ शकतात. ज्यांचा ऑगस्टचा हप्ता राहिलेला आहे त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर राहिलेला हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता या 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये पण येऊ शकतात. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि KYC बहिणींनो, KYC रात्री 12 नंतर करा. 100% KYC होऊन जाणार आहे. त्यामुळे KYC पटापट करून घ्या, नाही तर हप्ता येण्यास अडथळा येऊ शकतो. बरं, KYC करून घ्या. चला, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.